शिवाजी महाराज की जय। एक मराठा मनोज दादा जरांगे पाटील, तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। अरे नव्या वाघमारेचं करायचं काय? खाली मुंडवर पाय, गुन्हा दाखल झालाच पाहिजे, गुन्हा दाखल झालाच पाहिजे। हा जो आत्ताचा मुद्दा आहे, हा जो गुन्हा दाखल होऊ शकतो, तो गुन्हा दखल पात्र आहे, जामीन पात्र आहे, परंतु मॅजिस्ट्रेट ट्रायल आहे, त्यामुळे तो गुन्हा 100% असं दाखल करण्याचा आपल्याला कोणतीही हरकत त्यामध्ये कायद्याच्या प्रक्रियेत महत्वाचा विषय त्याचा असा आहे की त्याला ओबीसी समाज आणि मराठा समाज या दोन समाजामध्ये तेढ निर्माण करायचंय। कुणाच्या म्हणजे बिस्किटावर जगणाऱ्या दोन्ही समाजाची नावं घेतलीत आणि तो उद्देश जर सफल करायचा नसेल तर आज त्याचा जर गुन्हा दाखल झाला तर समाजामध्ये दोन्ही समाजामध्ये चांगला मेसेज जाईल। ओबीसी समाजाचे आम्हाला फोन येत आहेत की त्याचं वाक्य चुकलेलं आहे आणि तेही बांधव आमच्या पाठीशी आहे। एका व्यक्तीमुळे एक नासका आंबा आहे, त्या नासक्या आंब्यामुळे दोन समाजामध्ये तेढ निर्माण होऊ शकतो, उद्या विपरीत घटना घडू शकते इंदापूर तालुक्यात। त्यामुळे आपणास कळकळीची विनंती आहे की आपण तत्काळ गुन्हा दाखल करून घ्यावा। दुसरं पुढे दाखल माहिती पण आम्ही आता जालन्यामध्ये दाखल तिथं मराठा समाजातील जेवढ्या लोकांनी एक निवेदन दिले, तुमची काय असतील ते म्हणणं ते सगळं ते तिकडे ट्रान्सफर जालन्यामध्ये असं कुठं वेगळा गुन्हा दाखल केला नाही किंवा काहीच नाही, तसं करता येत नाही। कारण कोर्टाचं ज्युरिडिक्शन ठरलं आहे, तसं पोलीस स्टेशनचं ज्युरिडिक्शन ठरलं आहे, तसं कोर्टाचं ज्युरिडिक्शन ठरलेलं आहे। ज्या ठिकाणी घटना घडली त्या ठिकाणी ऑलरेडी गुन्हा दाखल आहे। आता तुमचं म्हणणं आहे, निवेदन आहे ते आपण तिकडे जालन्यामध्ये पाठवू शकतो। अच्छा, आमचा गुन्हा दाखल करून घ्या। प्रोसिजर कधी तिकडे जर गुन्हा दाखल नसला तर मी तर झिरोची प्रोसिजर करून ते पाठवून दिला। साहेबांनी तशी उदाहरणं दिली, राजकीय पुढे राजसाहेब ठाकरे त्याच्या आधी गुन्हा दाखल आहे। हेच नाही, अशोक खरातवर सुद्धा साहेब, अशोक खरातवर सुद्धा साहेब नवीन नुसार म्हणजे नवीन म्हणजे आम्हाला भावना नाहीत। आम्हाला कळत नाही, वकील साहेब आले. आमच्या भावनेत तुमचे जे आहेत ते सगळ्यांचं म्हणणं आहे ते जालन्यात आम्ही पाठवून गुन्हा दाखल करा आणि गुन्हा जेवढं तुम्ही वर घ्या। दाखल असल्यानंतर नाही करता दाखल करता येत नाही। आमच्या वैयक्तिक आमच्या भावना दुखवल्या ज्या ठिकाणी दुखावलेत ना, पण माझी वैयक्तिक मी प्रवीण पवार आहे, माझी वैयक्तिकच भावना माझ्या दुखवल्या। नाहीतर तुम्ही हो का आमच्या भावना दुखवल्या, माझ्या वैयक्तिक भावना दुखवल्या। मी इच्छा मरणासाठी अर्ज करतो, मला जगण्याचा कुठलाच अधिकार नाही। माझ्या आई बहिणीला जर हात घालत असेल आणि तरी मी गप्प बस असेल तर मला जगायचंच नाही। मी तुमच्याकडे अर्ज करतो इच्छा मरणाचा, मला इच्छा मरणाचा तुम्ही त्याला पोलीस प्रोटेक्शन दिलं, त्याला पोलीस प्रोटेक्शन जे काय म्हणणं असेल ना, प्रत्येकाचं वैयक्तिक म्हणणं असेल तरी मीटिंगला पाठवतो। समाजाच्या वतीने आपल्या सगळं म्हणणं बरोबर आहे तुमचं। ट्रायल आहे, तुम्ही निवेदन द्या, त्याची ओशी घ्या आणि मॅजिस्ट्रेट मध्ये डायरेक्ट दाखल करा। ती पहिला आहेच की गुन्हा दाखल होतोच की ऑलरेडी मॅजिस्ट्रेट ट्रायल तुम्ही आता सांगितलं की तुम्ही आपल्याला निवेदन द्या, बरोबर ओशी घ्या, ही पद्धत तुम्हाला माहिती आहे। आणि तुम्ही एकाच्या वतीने सगळ्यांच्या दाबळेवरती किती पोलीस स्टेशनला जावं लागलं, गुन्हा दाखल करायचं की किती पोलीस स्टेशनला जावं लागलं तुम्हाला गुन्हा कायदा जर बदलला गेल्या 4 दिवसापूर्वी त्याच्यावर गुन्हा दाखल आहे। नाही गुन्हा दाखल त्या पद्धतीने काय आहेच की आपल्याला काय करावं तुम्ही का दाखल करणार नाही? डिबेट करण्याचा विषय नाही, ऑलरेडी गुन्हा दाखल आहे। दुसरा दोन विषय कोर्टाचं ज्युरिडिक्शन असतं, आमचंही ज्युरिडिक्शन असतं। प्रत्येक ठिकाणी कसं वेगवेगळं करतात? नाही आता साहेब बरं का, मी एक उदाहरण तुम्ही म्हणता ते बरोबर आहे, त्याबद्दल वाद नाही, पण आपल्याला तो कॉग्निझेबल जर ऑफेन्स नसेल, मॅटर्स असेल ना, तर आपल्याला कोर्टाकडे जाता येईल। आणि जर समजा जरी कॉग्निझेबल असेल, कोर्टाकडे जाता तुम्ही म्हणता ते बरोबर आहे, आपण कोर्टाकडे जाता येईल, परंतु नावाने दाखल कॉग्निझन्स घेतला गेलेला आहे ना। हो बरोबर आहे, पण आता ही जे स्टेटमेंट त्यांनी उद्देशून केलंय ना, तो असा एक स्पेसिफिक माणूस नाही लक्षात घ्या, तो समाजाला जिथं जिथं समाजाच्या भावना दुखवलेल्या आहे ना, मग प्रत्येक जिथं ज्यांना वाटतं की माझी भावना दुखवली गेलेली आहे तर त्या माणसांनी माझ्याकडे स्टेटमेंट द्यावं, त्यांचं मी तिथं काय जालन्यात पोस्ट करतो। त्यावरती गुन्हा दाखल करण्यासाठी या ठिकाणी बसलेलो होतो। प्रशासनासोबत आपली साधक बाधक चर्चा झाली आणि या ठिकाणी
गुन्हा दाखल करण्याची आपण जी मागणी करत होतो ती मागणी प्रशासनाने आपली मान्य केली असं म्हणायला कुठल्याही प्रकारची हरकत नाही. कारण एका ठिकाणी गुन्हा दाखल झाल्यानंतर दुसऱ्या ठिकाणी गुन्हा दाखल होत नाही असं प्रशासनाचं म्हणणं आलं. परंतु आम्ही या ठिकाणी असं सांगितलं की या ठिकाणी आमच्या भावना दुखवल्यात, मग आमचं काय करायचं. यावर प्रशासनाने आम्हाला असं सांगितलं की तुमच्या सर्वांचं स्टेटमेंट घेऊन तुमच्या ज्या भावना दुखवल्यात, तुमची जी मानसिकता आहे, तुमची जी भावना आहे, त्या भावनेचे जबाब घेऊन आम्ही संबंधित पोलीस स्टेशनला वर्ग करू. म्हणजे याचा अर्थ असा आहे या पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झाला काय किंवा नाही झाला काय, आपलं जे म्हणणं आहे, आपल्या ज्या भावना दुखवल्यात त्या भावनांचा आदर PI साहेबांनी केलाय आणि त्या भावना त्या पोलीस स्टेशनमध्ये त्या गुन्ह्यामध्ये संबंधित गुन्ह्यामध्ये आपल्या भावनांचा विचार केला जाईल. म्हणजे संबंधित भावनेचा तपास करताना आमच्या भावनेचा तपास केला जाईल. 100% आमच्या भावनेचा तपास केला जाईल. अशा पद्धतीचं साहेबांनी आम्हाला या ठिकाणी आश्वासन दिलं. त्यामुळं तात्पुरतं आपण या ठिकाणी आजचा जो आपला दिवसभराचा जो लढा होता हा लढा थांबवतोय. या लाईव्हच्या माध्यमातून समाज बांधवाला मगाशी आपण आव्हान केलं होतं की इंदापूर पोलीस स्टेशनमध्ये आपण सर्वजण या. आता मी आव्हान करतो की आपल्या भावनांचा विचार झालेला आहे. आमच्या 10 जणांचं स्टेटमेंट आम्ही या ठिकाणी देतोय आणि त्याच्यावर जर योग्य पद्धतीने जर शासन नाही झालं तर आपण रितसर नंतर या पोलीस स्टेशनमध्ये तीव्र स्वरूपाचं आंदोलन करून आपण 100% न्याय मागणार आहोत. त्यामुळं साहेबांनी जी चर्चा आपली साधकबाधक झाली, प्रशासनाने देखील आपल्याला सहकार्य केलं, त्यामुळं त्याबद्दल प्रशासनाचा आम्ही या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि समाज बांधवांना एक आश्वासन देतो की आपण तात्पुरते या ठिकाणी थांबलेलो आहोत. ज्या वेळेस योग्य असं शासन वाघमाऱ्यावर जर नाही झालं तर या महाराष्ट्रामध्ये ना भूतो ना भविष्य अशा पद्धतीचं आंदोलन या इंदापूर तालुक्यामध्ये आपण करणार आहोत. तर सर्वांच्या वतीने आपण या ठिकाणी निवेदन देणार आहोत आणि आपलं ट्रीटमेंट देणार आहोत. तर सर्वांनी साहेबांनी ते स्वीकारावं, साहेबांनी आपलं मत व्यक्त करावं असं या ठिकाणी मी विनंती करतो. या ठिकाणी एकच गोष्ट आहे फक्त की साहेब आपल्या चर्चेतनं मार्ग निघाला आणि 10 लोकांचं स्टेटमेंट घेऊन पुन्हा तिकडे वर्ग करतो म्हणलं. पण साहेब तुम्हाला विनंती आहे की ह्या किमान 2 जिल्ह्यात तरी नवनाथ वाघमारे सभा लागली नाही पाहिजे. त्याची जर सभा लागली तर हेच नाव तर सभेत जाऊन सभा उधळल्याशिवाय राहणार नाही. ह्याची पण जसं तुम्ही आम्हाला कायदा सांगितला तसं सुद्धा त्यांनी संरक्षणात जरी आला तरी आम्ही ती सभा उधळून लावू एवढी या ठिकाणी तुम्हाला सांगतो. म्हणजे ह्या भागात सभा झाली नाही पाहिजे ह्याची गॅरंटी प्रशासनाने घ्यावी आणि त्याची हे काय संरक्षण दिलंय. काल बीडला सभा झाली, सभेला माणसं 100 आणि त्याला बंदोबस्ताला 300 पोलीस आहेत. ही एक विषय आहे. तर ते एक ते संरक्षण काढावं आणि ह्या भागात त्याची सभा झाली नाही पाहिजे. आज मी सोशल मीडियाच्या मार्फतीनं इंदापूर पोलीस स्टेशन जमा होणार त्याबद्दल आम्हाला मेसेज प्राप्त होतो. त्यानुसार तुम्ही आज इथं सगळे समाज बांधव म्हणा किंवा तुमच्यावर अन्याय झाला याची भावना आहे म्हणून तुम्ही इंदापूर पोलीस स्टेशन येथे आंदोलन स्वरूपात आलेला आहात. काल जे वक्तव्य झालं त्याच्याबद्दल सलीम पोलीस स्टेशन जालना या ठिकाणी नवनाथ वाघमारे यांच्या विरुद्ध जे BNSC सेक्शन आहेत त्याप्रमाणे गुन्हा दाखल झालेला आहे. इथल्या समाजाच्या ज्या भावना आहेत त्याच भावना इथल्या समाजाच्या पण आहेत. त्याच्याशी आम्ही पूर्ण काल्पनिक आहे. मग त्याच्याबद्दल आम्हाला पूर्ण हे आहे की इथल्या समाजा पण भावना दुखवणे हे संयुक्तिक आहे. कायदेशीरदृष्ट्या त्यांच्यावर FIR दाखल झालेली आहे. जे काय लिगल प्रोसिजर आहे त्यांच्याबद्दल ती सुरू होणार आहे. महाराष्ट्रात वेगवेगळ्या पोलीस स्टेशनला मी चर्चा केलेली आहे. याच्याबद्दल वेगवेगळ्या पोलीस स्टेशनमध्ये मी चौकशी केली. सोलापूरमध्ये केलं, साताऱ्यामधल्याही पोलीस स्टेशनमध्ये बऱ्याच पोलीस स्टेशनला चर्चा केली की सगळ्या पोलीस स्टेशनमध्ये तुमच्याप्रमाणेच तुमचे समाज बांधव किंवा जे तिथं गेले पोलीस स्टेशनला याच पद्धतीनं निवेदन स्वरूपात त्यांचं म्हणणं ऐकून घेतलं गेलं आणि ते म्हणणं आहे ते जालना पोलीस स्टेशन कदीम पोलीस स्टेशनला आम्ही ते वर्ग करणार अशा पद्धतीचं सर्व ठिकाणी आश्वासन दिलेलं आहे. आजपर्यंत मराठा समाजाचे आम्ही बरेच आंदोलन बघितले ते प्रत्येक साक्षीदार आम्ही आहे. तुमच्याकडून कधी उग्र स्वरूप किंवा बेकायदेशीर किंवा कायदा व सुव्यवस्था बिघडेल अशा पद्धतीचं कोणतंही तुमचं आंदोलन आजपर्यंत झालेलं नाही. नेहमी पोलिसांना सहकार्याची भावना तुमच्याकडून राहिलेली आहे. त्यामुळे आज मी तुम्हाला एक विनंती केलेली आहे की तुमचं
5-10 लोकांचं काही स्टेटमेंट असेल, ज्यांना वाटतं की माझ्या भावना जास्त तीव्र आहेत आणि त्या दुखवल्या गेल्या आहेत, अशा लोकांनी मला स्टेटमेंट द्यावी. मी त्या स्टेटमेंटचा माझ्या कोरिंग लेटरनं कदीम पोलीस स्टेशन जालना या ठिकाणी पाठवण्याची व्यवस्था करतो. तसं तुमचं सविस्तर निवेदन मला दिलं तरीही चालेल आणि तुमचं हे आंदोलन संपवावं असं मी सर्वांना विनंती करतो. छत्रपती शिवाजी महाराज